दरम्यान मनपामधील सामूहिक नमाज पठण प्रकरणामध्ये किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय। नमाज पठण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे। मनपाच्या संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करावं अशी मागणी सुद्धा किरीट सोमय्या यांनी केलेली आहे। आता मालेगाव महापालिकेच्या कार्यालयात कर्मचारी आणि नागरिक जाहीररित्या नमाज पढायला लागले आहेत आणि त्याचा व्हिडिओ पण व्हायरल केला जात आहे। मी महापालिका व पोलीस अधिकाऱ्यांचे आज बोललो आहे। मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून मागणी केली आहे, या सगळ्या कर्मचाऱ्यांना ताबडतोब निलंबित करा आणि ज्यांनी अशा प्रकाराने सरकारी इमारतीत नमाज पढायची सुरुवात केली आहे त्यांच्यावर गुन्हा FIR दाखल करा। गावामध्ये परिस्थिती कशी आहे, तिकडचा रोड कसा आहे, तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, तिकडे गार्डन्स आहेत का, तिकडे कचरा रस्त्यावरती पडलेला आहे, पाणी त्यांना शुद्ध भेटत आहेत का, हे सगळे मुद्द्यांवरती चर्चा असली पाहिजे। हा जे देश आहे, या देशामध्ये बरीच धर्माची लोक आहेत आणि आपला आपला सण आपल्या आपल्या हिशोबाने साजर करत असतात। काय श्रावण असलं तर आपले हिंदू कर्मचारी असतील ते आपले देवाची पूजा करतात, मुस्लिमांनी कुठे नमाज पडली असेल, हे मुद्दा नसला पाहिजे। आणि विशेष करून जे मूळ मुद्दे आहेत, माळेगावचे असू द्या की मुंबईचे, त्याच्यावरती लक्ष जास्त दिला पाहिजे। आता बस झाला हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम।